झाकण उघडताच अशी वाफ, आतमध्ये बघा अगदी मऊ लुसलुशीत न फाटलेले अगदी पांढरे शुभ्र कळीदार मोदक तयार आहेत। पण हे मोदक आपण कसे बनवलेले आहेत तर त्यासाठी आपली मोदक सिरीज तुम्हाला पाहावी लागेल बरं का। परफेक्ट असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक हा सिरीजमधला तिसरा भाग आहे। पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मोदक सिरीजमध्ये सामील व्हा। त्यामुळे यावर्षी तुम्ही बाप्पासाठी मऊ लुसलुशीत अगदी कळीदार सुंदर मोदक तयार करू शकता। चला तर मग पटकन व्हिडिओ सुरू करूया। उकडीचा मोदक खायला तेव्हा मजा येते जेव्हा त्यातलं सारणसुद्धा उकडप्रमाणे सुगंधित असेल तर। चला तर मग सुरुवातीला आपण यासाठी लागणारं ओल्या नारळाचं सारण बनवून घेऊया, कारण आज आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। यापेक्षा जास्त तुम्ही गूळ घेतला तर सारण ओलसर होतं, त्यामुळे इथे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर आता हे सारण बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया। लहान चमचा असेल तर 1 चमचा सुद्धा घालू शकता। मोठा चमचा आहे म्हणून इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे। हे तूप अगदी छान कढईला लावून घेऊया, त्यामुळे यामध्ये ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर तो कढईला चिटकणार नाही। त्यामुळे आपण कढईला अगदी छान तूप लावून घेतलेला आहे। पण सुरुवातीला यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेऊया। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि त्यासाठीचं सारणसुद्धा तितकं स्पेशल असणार आहे। तर सुरुवातीला काही सेकंद आपण ही खसखस तुपामध्ये परतून घेऊया। 10 सेकंदामध्ये खसखस छान परतली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता हलका तिचा सुवास यायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी हा ओल्या नारळाचा चव आता आपण पटकन यामध्ये घालून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी व्यवस्थित हा ओल्या नारळाचा चव परतून घ्यायचा आहे। यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे, जास्त ओलावा आहे, तो थोडासा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामुळे सारण जास्त ओलसर होणार नाही, कारण गूळ घातल्यामुळे याला परत पाणी सुटतं। त्यामुळे सुरुवातीला या ओल्या नारळातील जे काही ओलावा असेल, थोडंफार पाणी असेल, ते कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि मी मीडियम फ्लेमवरती हा ओल्या नारळाचा चव हात बंद न करता परतून घेत आहे। कढई इथे जाड तळाची आहे म्हणून गॅस मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। कढई हलक्या तळाची असेल तर गॅस मीडियम करूनच तुम्ही ही प्रोसेस करा, त्यामुळे ओल्या नारळाचा चव करपला जाणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी कोरडे असं हे ओल्या नारळाचा चव झालेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपण गूळ घालून घेऊया। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। तर आता सारण बनवायची तुम्हाला एक सोपी पद्धत सांगू का? तर काय करायचं, ओल्या नारळाचा चव आणि त्यामध्ये गूळ घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ते सारण गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आणि त्यामध्ये ते परतून घ्यायचं आणि त्यानंतर ते थोडंसं कोरडं झाल्यानंतर त्यामध्ये वेलची, जायफळ पूड तुम्ही घालायची। त्यामुळे त्याही पद्धतीने तुम्हाला हे सारण बनवता येऊ शकतं। पारंपरिक पद्धतीने बनवण्याची सारणाची ही एक प्रोसेस आहे। तर तुम्ही बघू शकता काही मिनिटामध्ये इथे सारण अगदी कोरडं झालेलं आहे आणि गुळामुळे रंग खूप छान आलेला आहे। तुम्ही बघू शकता कुठेही ओलावा याच्यामध्ये नाही, अगदी छान कोरडं हे झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून आपण यामध्ये वेलची पूड घालूया। ही फ्रेश वाटलेली वेलची पूड आहे। तुम्ही जर मार्केटमधून आणलेली असेल तर गूळ घातल्यानंतर लगेच त्यामध्ये ती वेलची घाला, त्यामुळे तिचा फ्लेवर त्या सारणामध्ये छान येतो। आणि फ्रेश तुम्ही वेलची पावडर वाटलेली असेल घरी तर ती तुम्ही सगळ्या शेवटी घातली तरीही चालेल, कारण फ्रेश वाटल्यामुळे तिला खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो। आता व्यवस्थित वेलची पावडर आपण यामध्ये मिक्स केलेली आहे। तुम्ही यामध्ये हलकंसं जायफळ खिसून सुद्धा घालू शकता, पण इथे मी फक्त वेलची घातलेली आहे। आता या ठिकाणी परफेक्ट असं आपलं सारण तयार आहे।
तर तुम्हाला ही सारणाची रेसिपी कशी वाटली, ही पद्धत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण मऊ आणि लवचिक उकड कशी बनवायची कालच्या भागामध्ये आपण बघितलेले आहे. दुसरा भाग तुम्ही मोदक सिरीजमधला बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. उकड परफेक्ट झाली की त्यापासून पारी तुम्ही बनवल्यानंतर ती कितीही फोल्ड केली, गोळा केली तर ती अजिबात चिरली जात नाही, कुठेही फाटत नाही. अगदी परफेक्ट लवचिक अशी ही पारी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी कितीही फोल्ड केल्यानंतर ती अजिबात कुठेही चिरली जात नाही. तर या पारीपासून चला आपण आता छान असा मोदक तयार करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जे सारण बनवलेलं आहे त्या सारणापासून मी अशा पद्धतीने पेढे बनवून ठेवलेले आहेत. त्यामुळे काय होतं, काम हलकं होतं. तुम्हाला प्रत्येक वेळी सारणाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे एकाच आकाराचे त्याचे गोळे तयार करून ठेवायचे. आता तुम्हाला इथे प्रत्यक्ष दाखवते. एक मी उकडमधला पेढा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला मी फक्त हलकंसं पाण्याचा हात लावून त्याचा छान हातावरती गोळा करून घेतला. तो पेढा मी थोडंसं कोरड्या पिठामध्ये आपली जी उकडीचं पीठ आहे त्यामध्ये घोळवून घेतला आणि त्यानंतर हातावरती अशा पद्धतीने मी तिची पारी बनवलेली आहे. पारी बनवून मोदक बनवला की त्या मोदकाला आकार खूप छान येतो असं मला वाटतं. कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कोणाला पारी बनवायला जमतं, कोणाला पुरी मेकरमध्ये छान त्याची प्रेस करून पुरी बनवून त्यापासूनसुद्धा तुम्ही त्या पद्धतीची पारीसुद्धा बनवू शकता. पण इथे मी हातावरती याची पारी बनवलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी फोल्ड करून ठेवलेली आहे तरीसुद्धा ती अजिबात कुठेही चिरलेली नाही. चला तर आता पटकन या पारीला सुंदर अशा कळ्या पाडून घेऊया. तर अशा पद्धतीने याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला खूप जास्त कळ्या पाडून मोदक बनवता येत असेल तर तसाही बनवू शकता. तर इथे मी माझ्या पद्धतीने याला छान अशा कळ्या पाडून मोदक बनवून घेत आहे. एका हाताचं अंतर देऊन एका बोटाचं अंतर देऊन मी मोदकाला कळ्या पाडत आहे. तर अशा पद्धतीने मी मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये सारणाचा एक गोळा हलकासा फोडून ठेवूया. आता मोदक बंद करत असताना याच्या जे कळ्या आहेत ते एकाच बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोळा करत एकाच दिशेने वळवायच्या आहेत आणि त्यानंतर हलकंसं वर येत त्याची तोंड आपल्याला बंद करून त्याला छान असं टोक काढायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी छान सुंदर असा मोदक बनवलेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा आपण बनवून घेणार आहोत. अगदी सुंदर अशा कळ्या पाडून बाकीचे सुद्धा मोदक मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला याबद्दल काही शंका असेल, यामध्ये मोदक बनवत असताना, पारी बनवत असताना काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तुमची जर उकड परफेक्ट असेल तर त्यापासून मोदक तुम्ही खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत बनवू शकता. पण इथे आपण मोदक बनवत असताना त्याच्यापूर्वी त्याची पारी बनवत असताना त्याला कोरड्या पिठाचा हात लावून आपण पारी बनवली होती आणि मोदक आपण बनवून खूप वेळ ठेवल्यामुळे ते हवेमुळे कोरडे होतात. म्हणून आपल्याला इथे एक टिप्स फॉलो करायची आहे. पण ती 2 पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहिली पद्धत आहे, हे मोदक आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मोदक पूर्ण पाण्यामध्ये डीप करायचा आहे. म्हणजे मोदकाला अंघोळ घालायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता डीप करून तो आपल्याला स्टीमरच्या त्या चाळणीमध्ये ठेवायचा आहे. आणि दुसरी पद्धत, यावरती पाण्याचा तुम्ही स्प्रेसुद्धा करू शकता. तर इथे मी ह्या ट्रेला तेल लावून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता आणि यामध्ये आपण सर्व मोदक एक एक ठेवून घेऊया. थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे ठेवायचं आहे. तर या ठिकाणी पहिली बॅच आपली मोदकाची तयार आहे. दुसरी बॅच आपण पाण्यामध्ये डीप न करता ती तशीच फ्रीजरमध्ये एका हवाबंद डब्यामध्ये मी ठेवलेली आहे. ती फ्रोझन करून ठेवायची आहे. त्यामुळे तुम्ही कधीही तुम्हाला खावंसं वाटलं तर तुम्ही अर्धा तास अगोदर ते बाहेर काढून नंतर ते स्टीमरमध्ये 10 मिनिटं स्टीम करून फ्रेश मऊ लुसलुशीत मोदक खाऊ शकता. आता आपली पहिली बॅच जी तयार आहे त्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये ही स्टीमरची प्लेट ठेवून घेऊया. मोदकाची प्लेट यामध्ये ठेवून घेऊया
आणि हाय फ्लेमवरती आपल्याला यावरचं झाकण लावून 10 मिनिटं स्टीम करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ स्टीम करायचं नाही. तर इथे हाय फ्लेमवरती आपलं स्टीमर गॅसवरती आहे. 10 मिनिटानंतर आपण उघडून बघूया की यामधल्या मोदकाला रंग कसा आलेला आहे आणि ते मोदक तडे गेलेले आहेत की नाही, की परफेक्ट असे मोदक झालेले आहेत, हे लाईव्ह तुम्हाला इथे मी समोर दाखवणार आहे. तर तयार राहा. 10 मिनिटं झालेली आहेत. स्टीमरचं झाकण काढून बघूया. आहाहा! खूप सुंदर. कुठेही मोदक फाटले नाहीत, कुठेही मोदकाला तडे गेलेले नाहीत. अगदी परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत. आता यावरती परत आपल्याला झाकण लावून हे असंच 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही मोदक हे बाहेर काढून खाऊ शकता. तर आता फायनली तुम्ही इथे आपला मोदक बघू शकता. परफेक्ट असा मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे. हा मोदक तुम्हालासुद्धा घरी बनवायचा असेल तर आत्ताच व्हिडिओला सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपला मऊ लुसलुशीत मोदक फोडून मस्त त्यावरती तुपाची धार घालून मस्त आपण हा मोदक खाण्याचा आनंद घेऊया. आणि तुम्हीसुद्धा हा मोदक बघितल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की हा मोदक आणि मोदक सिरीज पाहायला विसरू नका. मोदक सिरीजमधला उद्याचा भाग पाहायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.